मी चालली आहे ॲक्च्युली माझ्या भावाच्या मुलाच्या वेडिंगला. राजा सज धज के रेडी है सप्तपदी के लिए. कैसा लग रहा है? बहुत मस्त मजा आ रहा है. हाय गाइस, डिड यू मिस मी? मी तर खूप केलं, कारण मी खूप दिवस झाले व्लॉग बनवलेले नाही आहेत. पण ठीक आहे, चिन्मय पण टाकतोय काय काय व्लॉग्स खूप सारे. फिशचे आहेत, त्याचं प्री वेडिंगचं आहे, त्याचं वेडिंग सीझन चालू झालेला आहे. तर तुम्ही बोलाल मी कुठं चालली आहे अशी एकटीच? कोणाच नाही आहे. मी चालली आहे ॲक्च्युली माझ्या भावाच्या मुलाच्या वेडिंगला, म्हणजे माझ्या भाच्याच्या वेडिंगला. विचार करा, माझा भाऊ किती मोठा असेल आणि माझ्या मावशीचं एज किती असेल. माझ्या सगळ्यात मोठ्या मावशीच्या नातवाचं लग्न आहे आणि मी आत्ता चालली आहे सुरतला. हालो, मजा येणार आहे. खूप दिवसांनी फॅमिलीमध्ये फंक्शन आहे आणि ते पण माझ्या भाच्यांचे लग्न व्हायला लागलेत आता. आणि मी खूप एक्सायटेड आहे, कारण सुरतला खूप वर्षांनी मी जाणार आहे. आणि मला वाटतं की मी माझे भाऊ लग्नाचे होते तेव्हा आम्ही गेलेलो, तेव्हा मी खूप छोटी होती, स्कूलमध्ये होती लिटरली. आणि आता त्यांच्या मुलांची लग्न आहेत आणि सगळे फॅमिली मेंबर्स भेटतील, सगळ्या मावश्या भेटतील, मजा येणार आहे, फुल ऑन धमाल. आता चालली आहे, थोडंफार सामान आहे माझ्याकडे, जास्त एक्स्ट्राचं काहीच भरलेलं नाही आहे मी. चिन्मयचा प्री वेडिंगचा व्लॉग बघितला आहे का तुम्ही? बघा जाऊन, वरती इकडे लिंक दिसेल तुम्हाला. मस्त शूट होतात आणि तो व्लॉग बघितल्यावर तुम्हाला पण आयडिया येईल कसे शूट्स होतात, तो किती मेहनत घेतो, त्याची टीम किती मेहनत घेते. जाऊन बघा आणि फायरफ्लाईज वेडिंग्सला फॉलो करा इंस्टाग्रामवर. तुमचे काही वेडिंग एन्क्वायरीज असतील नेक्स्ट इयरसाठी तर नक्की बुक करा. आणि त्याला खूप यायची इच्छा होती, तो मला स्वतः बोललेला. त्याने वेडिंग्स केलेत, डेस्टिनेशन वेडिंग्स, पण त्याने असं फॅमिलीमध्ये इन्व्हाइट ज्यांनी केलं त्यांच्याकडे कधी जाणं नाही झालं रिलेटिव्हकडे, तर त्याला याची खूप इच्छा होती. लाईक तो मला बोलत होता, यार हे वेडिंग नसतं, तर तो वेडिंगमध्ये आहे, तर त्याला ती एन्क्वायरी नसते तर मी पक्का आलो असतो. बट इट्स ओके. अजून खूप सारे माझ्या भाची आहेत, त्यांचे लग्न आहेत, तर जाणं तर होणारच आहे. चलो, आय एम व्हेरी एक्सायटेड. प्रेम, लेट्स गेट यू मॅरिड. फायनली मी पोहोचले बॉम्बे सेंट्रलला. किती वर्षांनी आली आहे मी आणि आता मी जाते आत. आता ट्रेन नाही तर सुटायची माझी. वाव यार, इकडे ऑटो सर्व्हिसेस पण आहेत, कारण बॉम्बे सेंट्रलला खूप मोठे लांब प्लॅटफॉर्म आहेत. तर इथे ही सेवा फॅसिलिटी उपलब्ध आहे. ओ गॉड, हां, ही फॅसिलिटी आहे इकडे. तर हे मस्तच केलं यार. मी खूप दिवसांनी आले, मला माहिती नव्हतं. तर माझी ट्रेन कुठे लागली आहे? 5वर आहे. लेट्स गो. अरे, बाहेरून आत आल्या माझी ट्रेन समोरच दिसते मला. ये. सो मी आज ट्रॅव्हल करणार आहे वंदे भारत मुंबई सेंट्रल टू सुरत. सो ही लास्ट जाते अहमदाबादपर्यंत. आता मला माझी बोगी बघायची आहे कुठे आहे. ये देखो मुझे कौन मिला है. आज इसका बर्थडे है. हॅपी बर्थडे सुखदा. आणि हा साई आणि हा सुखदाचं छोटं बेबी. हाय कर. हाय. फायनली हे लोक भेटलं. मला एक्सपेक्टेड नव्हतं, कारण आम्ही बुकिंगच केली नव्हती, अशी म्हणजे वेगळी केलेली. तर फॉर्च्युनेटली आम्ही एकत्र ट्रॅव्हल करणार आहेत. चला, ट्रेन तर सुरू झाली आहे, माझी फेवरेट वंदे भारत. पण दरवेळीप्रमाणे माझं नशीब इतकं फुटकं आहे की इकडे मला काहीच दिसत नाही आहे. ओ भाई, અહીંયા તો ગુજરાતના મેલા લાગે છે. સુરતला जाणारी ट्रेन आहे. आत्ता बोरेवले येऊन गेलं आणि फुल घमघमाट झाला. समोसा, वडा, सगळ्याचा वास यायला लागला.
गुजरातची ट्रेन आहे ना. तिकडे नाशिकला मी गेलेले तर तिकडे सगळे ए भाऊ ते वाले होते. इकडे सगळे जोईचे पब्लिक आहे. म्हणजे तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की मी इधर गुजराती आहे किंवा मी डेस्टिनेशन वेडिंगला चालली. डेस्टिनेशन वेडिंग कन्फर्म आहे पण आय एम नॉट अ गुजराती. आणि माझी मावशी आहे ती गुजरातला राहते, आय मीन सुरतमध्ये राहते. तर तिचं सासर तेच आहे. तर लहानपणापासून सगळे तिकडेच वाढले. तर सगळ्यांना गुजराती त्या लोकांना सगळ्यांना येते. नाशिकच्या वंदे भारतमध्ये मी काहीच ऑर्डर नव्हतं केलं. तर आत्ता सुरतच्या वंदे भारतमध्ये मी स्नॅक्स ऑर्डर केलं आहे. ऑफकोर्स ह्याचे चार्जेस वेगळे आहेत. तर आता आपण ह्यात काय काय आलं आहे ते बघूयात. की ह्यात मला दिसतं आहे हे डाएट चिवडा, हे आहेत कॅरमेल पॉपकॉर्न, ही कचोरी आहे. हे काय आहे? अच्छा, अद्रक चाय प्रीमिक्स आहे, फक्त पाण्यात टाकायचं. कचोरी झाली. हे काय आहे? ॲपल ज्यूस आहे रिअलचं आणि कॅचअप, दॅट्स इट. पण हे सगळं तुम्हाला स्नॅक्समध्ये मिळतं आहे. सो लाईक सिस्टम इज व्हेरी गुड. मस्त असं सगळ्यांना त्यांनी प्लेट दिलं आहे. इकडे पण आहे, इकडे पण आहे. डिपेंड्स, तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकतात, तर स्किप केलं तरी चालेल. तुम्ही तुमचं बिस्किटचा पुडा घेऊन आला तरी चालेल. स्टोरी इज गुड. वंदे भारतचं वायफाय कनेक्ट केलं आणि हे बघा काय कुठल्या काळातले भोजपुरी मूवीज आहेत. हिंदी मूवी सर्च केलं तर हे सगळे आले. वायफायचा साईन पण नाही आला आहे बघा. ते कीपॅड केलं की मूवी लागतो. मूवी चालू झाला. ये क्या है? अलग ही स्कैम है. क्या सूरत है, क्या सूरत है, क्या सूरत है. इतने साल बाद आई हूँ यार, अलग ही लग रहा है. आत्ता उतरलो मी सुरत स्टेशनला आणि बाहेरच चाललो आहे. रोजचे लोक किती अपडाऊन करतात मुंबई टू सुरत. ओ माय गॉड. आणि प्रवास तर मस्त होता बट मला वाटतं की 2 तास इज इनफ. मला जास्त वेळ नाही बसणार. हां म्हणजे कंपनी वगैरे असेल तर मग मजा येते. हाय, आ रहे तुम लोग ब्लॉग में. हाय गाईज, फायनली मी रेडी होऊन आता इव्हेंटला पोहोचली आहे. त्यांचं आज संगीत आहे, DJ वगैरे, डान्स वगैरे सगळं आहे. नाव घ्या. इतकं काय एवढं विशेष. प्रेमराव माझे मिस्टर आणि मी त्यांची मिसेस. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. हा तो दादा ज्याच्या मुलाचं लग्न आहे. आता जी नाचते ती माझी मोठी मावशी आहे. त्याच्या नातवाचं लग्न आहे.
गुजराती सॉंग्स आहेत. स्वरूप आहे माझ्या बहिणीचा मुलगा आणि ह्याला व्लॉग मध्ये यायचं होतं. तो मगाशी विचारत होता कुठे गेली मावशी. हा माझा भाचा आहे. हॅलो. तर मग आमच्याकडे नाही का तर तेलवनला आहे ना तर बोलतात आणि आम्ही आहे ना तेलवन मुलाचं मुलीचं सोबत पाडतो आणि सोबत मग सोबत बोलतो आणि मग हे कसं आम्ही म्हणतो ना आता हे तर नवरी खेळूया लगेच मग प्रेम नवरा खेळूया असं म्हणतो. गुड मॉर्निंग गाईज. काल नाचून नाचून थकलो आम्ही तर आता नाश्ता करायला आलो आहे. सकाळी दुसऱ्या दिवशी ती इडली मिळते बोलतात मस्तवाली. खाऊन बघू. लोक खातात आहे. गर्दी तर आहे इथे. ग्राउंड काय मस्त आहे. मोठं असं ग्राउंड आहे. इथे मस्त लोक खातात. फेमस दिसतोय. गर्दी आहे म्हणजे मस्त असेल. किती सारे किती सारे इडल्या होत्या. इकडे पहिल्यांदा बघितलंय ह्याने ना पूर्ण तुकडे तुकडे करून दिलेत. मे बी खायला इझी पडेल म्हणून. दिसता तर एकदम ऑथेंटिक आहे. अन्नाच होता तो. बघूया खाऊन कसं आहे. मस्त आहे. नाश्ता केल्यावर जरा बरं वाटतं. मी वाकून बोलते. माझे हात बिझी आहेत. मस्त आहे. तहान लागली आहे ना. आपल्या इथं तर नॉर्मल मेडिकलमध्ये पण असते. इथे मेडिकलमध्ये जाऊन पण आली काही नाही अवेलेबल. बघते आता. आई फायनली आईस्क्रीमच्या शॉपमध्ये मिळाली मला बॉटल. आम्ही ना इकडे चेंज करायला आलो आहे. आता लग्न आहे तर आम्हाला कपडे चेंज करायचे आहेत. तर आम्ही ह्यांनी इकडे एक घेतला आहे बंगलो. काय प्रॉपर्टीज आहेत बघा ना यार. आपल्या इथे मुंबईमध्ये असे लँड्सच नाही आहेत इतके की लाईनमध्ये असे मस्त बंगलो आहेत. काय मस्त आहे. हो हे गाईज मी परत आली. हॅलो. मी परत आली आहे रेडी होऊन. आणि आत्ताचा माझा लग्नाचा लुक आहे. मला नाही माहिती इथे किती दिसतं बट असं काहीतरी ही साडी आहे. सो आता आम्ही रेडी होऊन चाललो आहे. आम्ही ऑलरेडी खूप लेट आहोत आणि बघू क्या हो रहा है उधर क्या पता. आयडिया ही नहीं है. पर ऑन दी लोकेशन गाइस. माहित नहीं. अरे दादा आला. भाई कैसा लग रहा है घर पे पहली शादी वो भी. अरे एंजॉय कर रहा है. बहुत एंजॉय कर रहा है. मज़ा आ रहा है. कल तो डांस हो ही गया और आज डांस के साथ साथ अब शादी की तैयारी है. शादी की तैयारी वैदिक पद्धति से हम करवा रहे हैं एंड एन्जॉइंग अ लॉट. ओके. और सुकून ये हो गया कि वो मांग का सिंदूर भरते भरते उसमें से थोड़ा नाक पे वो गिरता है ना क्या कहते हैं. हाँ वो भी गिरा है तो वो सुकून हो गया. तो एक शुभ कहते हैं उसको. तो वी आर एन्जॉइंग एंड हैप्पीएस्ट लॉट. सेटअप वगैरे आहे. आता आम्ही जातो तिकडे. मावडी मज्जा करते माझी मावडी. बोल हाय. हाय हाय हाय. झोपेत ना उठली आहे ती. या त्यांच्या विधी चालू आहेत आणि पब्लिक तर आहे भरपूर. अर्धी लोक आता अजून रिसेप्शनला पण येतील. धूम्रकेतुर्गणाध्यक्ष बाळचंद्र विद्यारंभ व्हायचं प्रवेशे निर्गमता संग्रामे संघटेचे व इथे सप्तपदीच्या एंट्रीला सगळे स्वागत करतात. पूर्ण सप्तपदी आहे इकडे आणि इथे ब्राइड अँड ग्रूम आहे. कोई भी नॉर्मल सॉन्ग लगाओ क्या ना. दूल्हे राजा सज धज के रेडी है सप्तपदी के लिए. कैसा लग रहा है. बहुत मस्त मज़ा आ रहा है.
दुल्हन कैसा लग रहा है? मस्त दिसतात दोघं. आता हे बघा एंट्री होईल त्यांची. प्रेम आणि सप्तपदी पहिले पाऊल जबाबदारी व सहनशीलता. तू एक पाऊल चाललीस. ऐसा लग रहा है घर में बच्चों का चालू हो गया अभी वेडिंग. बच्चों का जो मूड है ना उस मूड में हम लोग रंग गए. इतना प्यारा माहौल आज दानिश परिवार के आंगन सजा है और इतने सारे लोग यहाँ पर उपस्थित है, इतने सारे लोग, और ये लोग की आने की वजह से हमारी खुशी और बढ़ गई. अरे वाह. और भाभी आप क्या कहना चाहोगे? हम क्या बोले, बहुत अच्छा लग रहा है. ऐसा लगता है हमारी शादी हो रही है. प्रत्येकाचा फोटोशूट चालू आहे. ईशाननी इकडे वेडिंगला मी आली आहे आणि मला खूप मजा येते. खूप एन्जॉय केलं. आम्ही काल पण नाचलो. आज संध्याकाळी पण काहीतरी प्रोग्राम आहे, ते पण मी तुम्हाला दाखवेनच. फेसवरचा ग्लो दिसतोय की नाही मला नाही माहिती, पण हे सगळं नाचून नाचून झालं आहे. आणि आत्ता रिसेप्शन आहे. तर आत्ता जे नाचत होते त्याला बेसिकली वरघोडं म्हणतात इकडे. तर वरात जी निघते ना सकाळी लग्नाच्या वेळी तशी नसते, संध्याकाळी वरात निघते. वरघोडं म्हणजे घोडा असला पाहिजे, जे माझ्या दादांच्या काळात होतं. लहान होती मी तेव्हा अटेंड केलेलं दादांचं लग्न. आता कारमधनं एंट्री होती, आता घोड्याचे जमाना गेला. तर खूप मजा आली यार. सुरतची लग्न ह्याच्यासाठीच भारी असतात. अशी धमाल करायला मिळते ना, कोणी शेअर नाही केलं तरी चालेल. सुरतचे लोक तर डेफिनेटली कॉमेंट आणि शेअर धमाल करणारच आहेत, मला माहिती आहे ह्या व्लॉगची. सो असा होता हा व्लॉग. लाईक शेअर सबस्क्राईब आणि तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा. मला तर खूप भारी एक्सपिरियन्स होता.
तुम्हाला बघून कसा वाटला ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये. चलो मिलते हैं बाद में, बाय, टेक केअर.